छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नुकतीच झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यामध्ये संभाजी महाराजांच्यावरती अनिल चव्हाण यांचा लेख आहे. लेखाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक नव्हे स्वराज्य रक्षक. या लेखाचा पूर्वार्ध आपण पाहिला. आता पाहतो उत्तरार्ध म्हणजे भाग 2. धर्मरक्षक नव्हे स्वराज्य रक्षक. संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले की स्वराज्याचे रक्षण केले या प्रश्नाचे उत्तर त्यांनी केलेल्या कायद्यामध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये मिळते. त्यांनी स्वतःला कधीही धर्मरक्षक म्हणून घेतलेले नाही. सर्व धर्माच्या प्रजेला त्यांनी समान वागणूक दिली. धर्माच्या बाबतीत त्यांनी शिवरायांचा आदर्श घेतला होता. याची अनेक उदाहरणे मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या लढाया पोर्तुगीज, इंग्रज, जंजिरेकर सिद्दी आणि मोगल यांच्या विरोधात झाल्या. या लढाईमध्ये दोन्ही बाजूला हिंदू आणि मुस्लिम सैनिक आणि सरदारही होते. या लढाया धर्मावर आधारित नव्हत्या. धर्म हा शब्दसुद्धा सापेक्ष आहे. प्रत्येकाची धर्माची व्याख्या वेगळी आहे. महिलांना जिवंत जाळून त्याला सती म्हटले जात असे. या विरोधात राजाराम मोहन रॉय यांनी ब्रिटिशाकडे अर्ज केला आणि सती प्रथा बंद करण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या सनातनी ब्राह्मणांनी पत्रक प्रसिद्ध केले आणि ब्रिटिशांना सांगितले की हा आमच्या धर्मातला तुमचा हस्तक्षेप आहे. बायकांना जिवंत जाळणे हा आमचा सनातन धर्म आहे. ही आमची धर्मश्रद्धा आहे. त्यात लक्ष घालू नका. दलितांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जा होता आणि आजही आहे. ही सुद्धा धर्मश्रद्धाच होती. दलित आणि स्त्रियाशी असमानतेचा अन्यायी व्यवहार करणे हा धर्म आहे का? की सर्वाशी समतेने वागणे, शत्रूच्या स्त्रीलासुद्धा सन्मानाने वागवणे हा धर्म आहे? आजही वैदिक कोणत्या धर्माप्रमाणे वागतात? शिवराय आणि शंभूराजे यांचा धर्म माणुसकीचा धर्म होता. वैदिकांचा विषमतेवर आधारित आणि दलित आणि स्त्रियांना छळणारा धर्म शिवरायांचा किंवा शंभूराजांचा धर्म नव्हता. म्हणून संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते असे म्हणावे लागते. मराठी साहित्य. नामवंत इतिहासकारांनी संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा साहित्यिकासमोर ठेवली. बखरीमधून बदनामीकारक आणि खोटा मजकूर लिहिला गेला. तो वाचून मराठी साहित्यिकांनी संभाजी महाराजांची प्रतिमा विकृत चितारली. नाटक आणि चित्रपटामधून संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. आताच्या सखोल संशोधनानुसार लक्षात येते की त्यांच्या नावावर खपवलेल्या तरुणी प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या. रायगडावरील ज्या ठिकाणांची अतिरंजित वर्णने केली आहेत त्या ठिकाणी संभाजी महाराज त्या काळात 1.5-2 वर्षे गेलेच नव्हते. संभाजी महाराजांचा संघर्ष. संभाजी महाराजांना ब्राह्मण सरकारकुनांनी पकडून दिले की शिर्केनी पकडून दिले यासंबंधी वाद असला तरी शिर्के आणि सरकारकुन यांच्याशी त्यांचे मतभेद होते हे सर्वजण मान्य करतात. शिर्केंचे कारण होते त्यांना वतन हवे होते. सरकारकुनांना सत्ता हवी होती. संभाजी महाराज राज्यकारभारात भाग घेऊ लागले तेव्हापासून संभाजीराजे व प्रधान यामधील वितुष्टास सुरुवात झाली असावी. या वितुष्टामध्ये वैदिकपंथीय व शाक्तपंथीय असा काही संघर्ष होता का? शृंगारपूर संगमेश्वर भागात शाक्तपंथीयांची वस्ती आणि प्रभाव होता. शाक्तपंथीयांचा मुख्य गुरु शिवयोगी याची मठी शृंगारपुरीस होती. कवी कलश याच काळात शृंगारपुरी होता असे दिसते. शाक्तपंथीय कवी कलशाला मुख्य सल्लागार म्हणून संभाजीराजांच्या अंतर्गत वर्तुळात स्थान मिळाले. त्यांनी पुढे पुढाकार घेऊन युवराज यांचा कलशाभिषेक घडवून आणलेला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर वैदिकपंथीय व शाक्तपंथीय यांचा संघर्ष झालेला दिसतो. हा संघर्ष विकोपात जाऊ नये म्हणून महाराजांनी शाक्तपंथीय निश्चलपुरी गोसावीकडून आपला दुसरा तांत्रिक राज्याभिषेक करून घेतल्याची प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांचे सर्व प्रधान वैदिक धर्माभिमानी असल्याने त्यांनी वैदिक पंडितांची बाजू घेतली. वैदिक आणि शाक्तपंथीयांच्या धार्मिक बाबींचा विचार केला जातो, पण सामाजिक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. वैदिकांना 4 वर्णामध्ये विभागलेला समाज पाहिजे आहे.
तर शाक्तपंथीयांना समतेवर आधारित समाज हवा आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी वैदिकांनी लैंगिक बाबींचा बाऊ केला. जाती, वर्ण आणि स्त्री पुरुष समतेचा विचार दाबून टाकला. समतेसाठी संघर्ष. समतेच्या संघर्षाला खूप मोठा इतिहास आहे. चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर भगवान, संत बसवेश्वर, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रविदास, कबीर हे महान संत समतावादी होते. यांच्याबरोबरच त्यावेळचे लिंगायत, दत्तपंथीय, नाथपंथीय, भागवत धर्मीय, वारकरी असे सुप्रसिद्ध मोठे पंथ किंवा दशनाम गोसाव्यासारखे मठ उभा करून काम करणारे छोटे पंथ हे सर्व वर्णव्यवस्थेच्या विरोधात होते. या सर्वांचा संघर्ष वैदिकाशी झाला आहे आणि आजही सुरू आहे. शिवराय आणि संभाजी महाराजांचे नाते या समतावाद्याशी होते, तर त्यांच्याबरोबर काम करणारे वैदिक प्रधान विषमतावादी ब्राह्मण्यवादी होते. संभाजी महाराजांना पकडून कोणी दिले हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यांचा छळ केला तो कोणत्या कायद्यानुसार याचा शोध घेतला पाहिजे. शूद्राने संस्कृत वाचले, संस्कृत उच्चार केला, शूद्राने ब्राह्मणावर हात उगारला, ब्राह्मणाला मारले, तर अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी ज्या शिक्षा वैदिक ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व शिक्षा संभाजी महाराजांच्या छळाशी बरोबर जुळतात. हा योगायोग आहे का? राजा मुस्लिम असला तरी हिंदूसाठी न्यायदानाचे काम ब्राह्मण करत असत. त्यासाठी मनुस्मृतीचा कायदा वापरला जाई. याचे ठळक उदाहरण म्हणजे त्याच शतकातील संत तुकारामांचा केलेला छळ. संत तुकारामावर खटला करण्यात आला. शूद्र असूनसुद्धा ज्ञान सांगतो, ब्राह्मणांचा गुरु होतो, ब्राह्मणाकडून पाया पडून घेतो, हे त्यांच्यावर आरोप होते. ब्राह्मण न्यायाधीशांनी मनुस्मृतीप्रमाणे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची आणि त्यांचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आणि सनातनी ब्राह्मणांनी ती अंमलात आणली. सत्तेवर आदिलशाह असताना घडलेली घटना आहे. संभाजी महाराजांच्या बाबतीतसुद्धा असेच घडलेले आहे. पुढे संभाजी महाराजांचा खरा इतिहास झाकून ठेवणे आणि पुन्हा पुन्हा त्यांची बदनामी करणे यामागील कारणांचाही शोध घेता येतो. हे सर्व करणारी मंडळी नेमकी वैदिकच आहेत. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिले. त्याच्या लाखो प्रती महाराष्ट्रात पसरल्या आणि शिवराय सर्व जाती धर्माचे भोगते होते, रयतेचे राजे होते. त्यांनी स्त्रिया आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे कायदे केले. हे सत्य लोकांच्या पुढे आले. हिंदू मुस्लिम दंगे बंद झाले. आता संभाजी महाराजांच्या नावाने द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संभाजी महाराजांना धर्मवीर पदवी दिली आहे. द्वेष पसरवायला आळा घालायचा असेल तर संभाजी महाराजांचा सत्य इतिहास समोर आला पाहिजे. ते काम आज कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे यांच्या विचारांचे मावळे करत आहेत. हा लेखाचा दुसरा भाग आहे. छत्रपती संभाजीराजेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे रयतेचे राजे होते. ते समतावादी होते. ते वैदिकांच्या विरोधात होते. ब्राह्मण्यवादी, वर्णवर्चस्ववादी यांच्या विरोधात होते आणि म्हणूनच त्यांचा छळ करण्यात आला असे अनुमान लेखकाने या लेखामध्ये काढलेले आहे. लेखक अनिल चव्हाण, कोल्हापूर. संपर्क 976141474843. या निमित्ताने सर्व वाचकांना आणि श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घ्यावा. छत्रपती संभाजी महाराज समतावादी होते. त्यांचा वापर आज धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्यासाठी, मुस्लिम द्वेष पसरवण्यासाठी केला जाऊ नये याची आपण काळजी घेऊया. आपण संभाजीराजांचे चाहते असू तर आपणसुद्धा समतावाद्यांच्या गटामध्ये सामील होऊया.